लूक 20:9-18 द्राक्षमळ्याचा दृष्टांत. मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला. कोणा एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो मळेकऱ्यास सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला. मग मळेकऱ्यांनी आपणाला द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावी म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्याच्याकडे एका दासाला पाठवले. परंतु मळेकऱ्यांनी त्याला ठोक देऊन रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका दासाला पाठवले. त्यालाही त्यांनी ठोक देऊन व त्याचा अपमान करून रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने तिसऱ्याला पाठवले. त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर घालवून दिले. तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, आता काय करू? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवतो, कदाचित ते त्याचा मान राखतील. परंतु मळेकरी त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाले, हा तर वारीस आहे. ह्याला आपण जीवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल. मग त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जीवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्याचे काय करील? तो येऊन त्या मळेकऱ्यांचा नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यास लावून देईल. हे ऐकून ते म्हणाले, असे न होवो. त्याने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, तर जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे. असा जो शास्त्रलेख आहे त्याचा अर्थ काय? जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील, परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगा भुगा करून टाकील.